नाशिकमध्ये विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्ती गित्ते यांच्या प्रचारासाठी विनानगर परिसरामधून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सोमवारी 18 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत या बाईक रॅली ही संपन्न झाली। यावेळेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। बाईक रॅली विनानगर हनुमान मंदिर या ठिकाणाहून दर्शन घेऊन बाईक रॅलीला सुरुवात झाली। साईनाथ नगर पुढे बापू बंगला रथचक्र चौकामधून राजसारथी बाफना चौक चारबाग चौक गजानन महाराज मंदिर या ठिकाणाहून कमोद नगर मार्गे जॉगिंग ट्रॅक सुचिता नगर रसोई हॉटेल दीपाली नगर मार्गे विनानगर शिवाजीवाडी भारत नगर नारायणी हॉस्पिटल या ठिकाणी या बाईक रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळेस महाविकास आघाडी आणि घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी हजर होते। भावना काही नाही, प्रचंड मताने निवडून येणार विजन तर आहेच, परंतु ड्रग्ज मुक्त नाशिक आणि गुंडागिरी नाशिकची संपवण्यासाठीच आमची सगळी उमेदवारी आहे। विजन आपल्याला सगळ्यांना माहित आहे, या शहरामध्ये मी महापौर होतो, आमदार होतो। मतदानाला बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करा। याच्यानंतर या नाशिकमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी सर्वांनी आघाडीला मतदान करावं अशी मी विनंती करतो। नक्कीच आम्हाला खूप आनंद होतोय की आता हे नाशिक शहर ड्रग्ज मुक्त होणार आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही नेहमीच खंबीर असू आणि भाऊ नेहमीच आम्हाला सगळ्यांच्या पाठीशी राहतील अशी या सगळ्यांची भावना आहे। आम्हा युवकांना नक्कीच आमचं भवितव्य चांगलं घडवायचं आहे, त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचा आमदार पाहिजे। म्हणून आम्ही सगळ्या युवकांनी ठरवलेलं आहे की आम्हाला येणारा काळ हा आमच्या भविष्याचा चांगला असेल, त्यासाठी आम्ही नेहमीच वसंत भाऊच्या पाठीशी राहू। संपूर्ण विधानसभा आपण पायाखाली घालताय, कसा प्रतिसाद आहे, काय लोकांची भावना आहे? नक्कीच सगळ्यांची भावना अशीच आहे की भाऊंकडनं खूप सगळ्यांना अपेक्षा आहेत आता, कारण येणारे 10 वर्ष सगळ्यांनी कसे काढले हे त्यांना सगळं चांगलं माहित आहे। आम्ही सगळेजण जे भाऊंचा प्रचार करत होतो गेले 1.5 महिन्यापासून आम्ही डोर टू डोर प्रचार केलेला आहे आणि सगळ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि नक्कीच भाऊ चांगल्या अधिक मतांनी निवडून येतील अशी आमची सगळ्यांची भावना आहे। आपण बघितलं वसंत भाऊवर बेहद लोक खुश आहे आणि नाशिक शहरातील जनतेला बदल हवा आहे आणि 1001% वसंत गित्ते हे 50,000 मतांनी मध्य नाशिक निवडून आल्याशिवाय राहणार नाही। प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मतदारांना नेमका काय आव्हान असणार आहे? मतदारांना इतकेच आव्हान आहे का सकाळी 7 वाजेपासून मतदान करा, मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे असं मध्य नाशिककरांना मी आव्हान करतो। महाविकास आघाडीच्या बाबत अख्खा नाशिक शहर जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात महाविकासचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। त्याचप्रमाणे मध्य नाशिक मध्ये आपण बघताय की काय उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे वसंत गित्ते यांना मिळतोय। मतदारांना आव्हान आहे की 20 तारखेला सगळ्यांनी घराबाहेर पडून या जातीवादी शक्तींना संपवण्याकरता, या नशा वाढवणाऱ्या या इथल्या जातीयवादी लोकांना संपवण्याकरता, ड्रग्ज मुक्त नाशिक करता आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि या महायुतीच्या लोकांचा पराभव हजारो लाखो मतांनी झाल्याशिवाय हे शहर विकासाची, या शहरात विकासाची गंगा वाहणार नाही। वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर देवड्यांसह मी मनाली करके, नाशिक।